चला तर मैत्रिणींनो, जेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीच भाजी नसते ना, तेव्हा आपल्याला एकच भाजी डोळ्यासमोर दिसते आणि ती आपल्या घरी केव्हाही उपलब्ध असते. ती म्हणजेच बटाट्याची भाजी. तर मी इथे आज ना बटाट्याच्या काचऱ्या करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 5 बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला जितके लागतील ना बटाटे, तेवढी बटाटे घेऊ शकता. म्हणजे घरामध्ये माणसं किती आहेत, त्याच्या हिशोबाने तुम्ही बटाटे घेऊ शकता. तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत 5, चांगले सोलून घेतले, पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि याच्यामध्ये मी काचऱ्या करून घेतलेल्या आहेत. म्हणजे बटाट्याचे 2 भाग करायचे आणि त्याचे पातळ पातळ असे कापा करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ना मी इथे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर ना जिरं घातलेलं आहे फक्त. त्यातनं नंतर मी किसलेलं आलं आणि लसूण घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे. फोडणी तडतडल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी बटाट्याचे काप घातलेलं आहे आणि चांगले एकदा परतून घेतलेले आहे, जेणेकरून सगळी फोडणी बटाट्यांना लागली पाहिजे आहे. त्याच्यामध्ये मग नंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि छोटा दीड चमचा मी याच्यामध्ये तिखट घातलेला आहे, म्हणजे मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा धने जिरे पूड घालून भाजी एकदा चांगली व्यवस्थित परतून घेतलेली आहे, जेणेकरून सगळीकडे मसाला लागला पाहिजे आहे. भाजीला झाकण मारून मारून मध्ये मध्ये परतत राहायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ना एक चौथभर लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे. मस्तपैकी ना झाकण मारून मारून तुम्ही परततच राहायची भाजी आणि एकदा चेक करून बघायची की भाजी शिजले की नाही आहे. भाजी शिजली की वरून कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे मस्तपैकी बटाट्याच्या काचऱ्या तयार आहेत. जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.